नमस्कार मित्रांनो, छापाकाटाच्या 9 जून रोजीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सुरुवात करूयात हेडलाईन्सने। मुंबईमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू। रेल्वे अपघात दुर्दैवी, या प्रकरणाची चौकशी सुरू, देवेंद्र फडणवीसांची माहिती। प्रवासी रेल्वेच्या फुटबोर्डवर उभे असल्याने अपघात, रेल्वे प्रशासनाची माहिती। बाहेरच्या लोंढ्यांमुळे मुंबई रेल्वे सेवा कोलमडली, राज ठाकरेंचा हल्लाबोल। रेल्वे अपघाताचं खापर प्रवाशांवर फोडू नका, शरद पवारांची प्रतिक्रिया। रेल्वे मंत्र्यांचा सगळा फोकस एसी रेल्वेंवर, आदित्य ठाकरेंची टीका। मुंब्रा रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग। आता पाहूयात बातम्या सविस्तर। मुंबईमध्ये रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघातात 13 जण ट्रेनमधून खाली पडले, 4 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी। जखमींवर मुंब्रा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेला अपघात दुर्दैवी, या प्रकरणी चौकशी सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 5 लाखांची मदतही केली जाहीर। रेल्वेच्या फुटबोर्डवर उभे असलेले प्रवासी खाली पडले, त्यामुळे हा अपघात घडला। 2 ट्रेनमधील प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना धडकल्याने अपघात, रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती। बाहेरील राज्यांमधून महाराष्ट्रात आलेल्या लोंढ्यांमुळे मुंबईची रेल्वे सेवा कोलमडली। रेल्वेचे दरवाजे बंद केले तरी प्रवासी गुदमरून मरतील, त्यापेक्षा मुंबईला स्वतंत्र रेल्वे बोर्ड द्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया। रेल्वे अपघाताचं खापर प्रवाशांवर फोडू नका, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करा। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणानंतर शरद पवारांनी सरकारला खडसावलं। रेल्वे मंत्र्यांचा सगळा फोकस केवळ एसी लोकलवर, प्रवाशांकडे रेल्वे मंत्र्यांचं लक्ष नाही। अपघातानंतर आदित्य ठाकरेंची रेल्वे मंत्र्यांवर टीका। मुंब्रा रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग, लोकलचे डबे 12 वरून 15 करणार, कल्याण ते कसारा 3ऱ्या लाईनचं नियोजन करणार असल्याचं सांगत केल्या मोठ्या घोषणा। या होत्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच अपडेट्ससह पुन्हा भेटू, तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि लाईक करा। धन्यवाद।